What was it? Today we are here for what? Today we are very happy to come to this area for Nandet because offering the Katina robe representative from Thailand Dhammakaya Foundation หลวงพ่อธรรมชโย offering Katina robe and some donation to the Buddhist temple in Nandet by Panya Bodhi Bante because India is the motherland of Buddhism. So now Thailand get benefit from Dhamma teaching of the Lord Buddha from India. So now it's time to return of the Buddha to India because the teaching of the Lord Buddha bring the happiness and peace to the country and to the world and prosperity also. Namo Buddhaya. My name is Mithila Chaudhary. My name is Dr. Mithila Chaudhary. We are here today to offer the Katina robe, Katina offerings on behalf of Most Venerable Lumpo Dhammajaya Bhikkhu from Dhammakaya Foundation, Thailand. So we are very glad to come here to offer the Katina robe at Nandet Samanen Prashikshan Kendra, led by Most Venerable Panyabhuti Mahaday Bhikshu, and also we are grateful to Samaj Bhushan Dr. Bhimrao Hadiambire for let us know about this organization, and we have our regional center in Sambhajinagar, Sambodhi Academy. So today we are so happy to see the enthusiastic ceremony, meritorious ceremony, and we would like to thank to the Buddha Dhamma TV, right, for their broadcast. So thank you so much. आज रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र सुरगाव या ठिकाणी कठीण चिवरदान कार्यक्रम संपन्न झालेला आहे. काय सांगाल? या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र संयुक्त विद्यमाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे थायलंडवरून पूज्य भदंत फ्रा महाप्रपत जिरा वांगसो जिरा पोंगमते जे सहाय्यक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे आहेत, डॉक्टर पोरनचाई पालव धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, आणि या ठिकाणावर माननीय किटुन्या श्रीखम समन्वयक थायलंड इंडिया पिलिग्रिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, तसेच HSU टू झुलिन प्लिंट ऑफ फिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, आणि माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, तसेच माननीय डॉक्टर रथ विबून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, आणि या ठिकाणावर माननीय CL थूल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र, तसेच सन्माननीय समाजभूषण डॉक्टर भीमरावदादा हत्ती आंबेरे व्हाईस चेअरमन मुख्य डेव्हलपमेंट अँड एम्पॉवरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, संस्थापक अध्यक्ष संबोधी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहेत. भीमरावदादांच्या माध्यमातून अतिशय हा नेत्रदीपक सोहळा आणि डॉक्टर मिथिलाजी यांच्याही म्हणजे पुढाकारातून या ठिकाणावर थायलंडचं धम्मकाया सेंटर जे जगप्रसिद्ध आहे त्या ठिकाणावरील सेकंड नंबरचे दोन्ही भंते जे एकदम उच्च कोटीचे असलेले या साध्या खेड्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांनी भेट देऊन या ठिकाणी त्यांनी कठीण चिवरदान माझ्यासाठी थायलंडवरून आणलं, माझा बहुमान सन्मान केलेला आहे. त्यामुळं आयुष्यभर म्हणजे वर्ल्ड बुद्धिस्ट अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या मी कायम ऋणात राहून धम्मकार्यासाठी बळ देण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे. या ठिकाणावर श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणासाठी 1,04,000 रुपयेसुद्धा त्यांनी या ठिकाणावर दानसुद्धा दिलेलं आहे. निश्चितपणाने येणाऱ्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्र आणि देशातलं हे एक प्रभावी धम्माचं केंद्र राहील. या ठिकाणावर हजारो भिक्षू निर्माण होत आहेत आणि श्रामनेरसुद्धा 2,000 आतापर्यंत झालेले आहेत. काही महिलाही श्रामनेर दीक्षित झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये जागतिक लेवलचा दर्जा याला निश्चितपणाने मिळेल, त्यासाठी आम्ही वाटचाल करू, तसे परिश्रम घेऊ. कठीण चिवरदानाचं महत्त्व काय? कठीण चिवरदान अतिशय पवित्र असलेले कठीण चिवरदान आहे, जे की
सर्व शिवल्याच्या नंतर काही देशाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. हातानं म्हणजे याचा धागा एक एक जोडला जातो, वेळूच्या कमडी इकडून एक लावून, आणि त्याच्यामधून काही धागे ओवल्या जातात. असं एकजीव त्याला एकरूप करून कुणाचे हात पाय जे लागलेले असतात, त्यामुळं जे तपस्वी त्यागी भिक्षू महाथेरो असतात ते परित्राणसुद्धाचा पाठ करून रात्रभर शिवेपर्यंत म्हणजे त्याचा परित्राण पाठ होतो. त्यानंतर परत अजून ते चिवर स्वच्छ केल्याच्यानंतर अजून महाथेरो हे परित्राणसुद्धाचा पाठ करून त्याला परिशुद्ध करत असतात. आणि ते वर्षात एखाद्याच म्हणजे विहाराची निवड करून एखाद्याच बनतेना वर्षामध्ये ते कठीण चिवरदान त्या ठिकाणावर संघाला केल्या जाते. त्यामुळं आपलं म्हणजे एक कुशल कर्म म्हणावं की आपल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये थायलंडवरून कठीण चिवरदान इथे घेऊन आले. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. आपल्या सर्वांचंही मंगल हो.